नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर गाईज पाहू शकता तुम्ही, पूर्ण अंधाराची आप इथरले. तर गाईज आता आपण चाललो बा रनिंग करायला. सोबत आहे आपल्यासोबत दर्शा, पाहू शकता गाईज. तर आता मस्तपैकी चाललो आहे बा आम्ही. दिसून काही घंटा राहिले ना आम्हाला, तरी पण आम्ही चाललो भाई. तर मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी लय खास आहे, कारण की भाई आज आपला वाढदिवस आहे. तर पण आज आपल्याला सेलिब्रेशन नाही करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे भाई. कारण की भाई खूप वाढदिवस आपण सेलिब्रेट केले, खूप एन्जॉय केला. पण भाई हा वाढदिवस आपल्याला एन्जॉय, कारण की भाई आपण आपल्या लाईफमध्ये काही घंटा उकडून जमा केलं नाही आहे. तर भाई आपला वाढदिवस आपल्याला शांत तऱ्हेने जाऊ द्यायचा आहे. हा लागन तर समोरचा वाढदिवस पाहू, आहे का नाही. ह्या वेळेस आपण नवीन तरीकेने नवीन काहीतरी करून राहिलो सुरुवात. भाई दिसून ना राहिलं यार मले. तर काही रस्त्यानं चाललं, अबे कुठं आणलं ते ना. तर मी त्या भरोशावर आहे म्हणून मी तुला खांद्यावर काबत तू नेशील मले काही नाही कुठून देणार मी. तर गाईज आज आपला वाढदिवस आहे बा. तर केक वेग कटिंग नाही करायचं आज आपल्याला, बरोबर आहे ना. केक कटिंग नाही करायचं आहे, एन्जॉयमेंट काहीच नाही करायचं आहे. आपण खूप वर्ष एन्जॉय केला, खूप वर्ष केक कटिंग केला, कॉलेज मित्रांसोबत, घरच्यासोबत, फ्रेंड सर्कलसोबत. तर ह्या वर्षी आपल्याला रनिंग मारायची आहे वाढदिवसाच्या दिवशी गाईज. स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. तर ठीक आहे, मग भेटतो मग ग्राउंडवर गेल्यावर गाईज. मित्रांनो बढ्यापैकी वर्कआउट केला बा मी ना आत्ताच. तर आपल्यासोबत आहे दर्शू भाई, तर सूरज भाई निकल चुके आहे. तर गाईज आज मस्त बढ्यापैकी वर्कआउट झाला. फक्त एवढंच झालं का आज आपण रनिंग जास्त नाही केली यार, पोटच दुखून राहिलं होतं कोणतं काजनं. पण 3 डाव रनिंग केली मी ना, पण हो थोडीफार कमीच झाली म्हणा आज. पण भाई दररोज येण्याला महत्त्व आहे. रनिंग किती करून आपण वर्कआउट किती करून राहिलो त्याला महत्त्व नाही, कारण की आपण आता नवीन सुरुवात, आपल्याला फक्त 10 दिवस झालेले आहे. दररोज सकाळी इकडे वर्कआउट करायला येत होतं. भाई येण्याला महत्त्व आहे. जेव्हा आपण आपले म्हणजे 21 दिवसाची हॅबिट बनते. जर आपण 21 दिवस कोणतं पण काम केलं तर आपली म्हणजे 21 दिवसात हॅबिट बनते. तर आपल्याला सगळ्यात पहिले 21 दिवस कंप्लीट करावं लागेल. मग त्याच्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असं करता करून आपल्याला कंप्लीट करावं लागेल, आहे का नाही गाईज. तेव्हा कुठं आपलं झांगडबुत्ता जमन, नाही तर कुठं जमन आपलं, आहे का नाही. तर गाईज सुबह का नज़ारा देख सकते हो गाइस, मस्त सुबह का नज़ारा है ना. तो अभी हम बैठ चुके थे अभी इधर, है ना. मस्त फ्रेश लग रहा था, फ्रेश क्या लग रहा था, फ्रेश लग रहा था हमको. इधर गोटे लोग देखो, साला गोटे लोग रात भर ठंडी में रहते हैं, उनको कुछ नहीं होता. भाई तुमको भी कुछ नहीं होगा, तुम भी आ जाओ, तुम भी वर्कआउट करो, है ना. ये शेन देख सकते हो गाइस, दिस इज अ शेन. रात भर ठंडी में रहा और आज देखो कैसे उखड़ चुका है ना गाय. दिस इज अ शेन, है ना. तर गायज आता मस्तपैकी घरी जातो बा. बड्यापैकी काम धंदे करायचे आपल्याला, आहे का नाही. तर आज आपला वाढदिवस असल्या कारणानं आपल्याला काही म्हणजे तेवढं काही हेलू नाही म्हणा, कारण की ह्या वर्षी आपल्याला एन्जॉय नाही करायचा आहे. ह्या वर्षी आपल्याला सिम्पल जसा आपला दररोजचा दिवस जाते का नाही, तसा दररोजचा दिवस घालवायचा आहे. कारण की भाई वाढदिवस म्हणजे एन्जॉय काय करू यार. मी ना काही घंटा उकडून जमा केलं नाही माझ्या लाईफमध्ये. ह्या मस्त मुकुर हसून राहिला यार, हसून राहिला. खरं बोला भाई, मी ना काही केलंच नाही तर मग एन्जॉय कोणत्या गोष्टीचा करू, तुम्ही सांगा ना, आहे का नाही. तर मित्रांनो आता मी सकाळी मस्तपैकी पाणी पिऊन राहिलो. आणि इकडे हे मस्त खेळून राहिलेले आहे, पाहू शकता गाईज. मस्त खेळून राहिले बघ. तिकडून हर्षा बॉल फेकते, पाहू शकता, त्याला बोलावते. आणि इकडे हे फेकपाक करून राहिलेले आहे गाईज, देख सकते हो. का म्हणता
डॉगेश भाई देख सकते हो गाइस कैसे खेल रहा है उनके साथ. तर आता हे आलाय बा विश करासाठी पार्टी मागून राहिला. विश घे केला. आता येले पार्टी कुठून देऊ यार, पैसेच नाही मापाशी. तर काय करणार आहे, आपल्याला एक सेलिब्रेशन बी नाही करायचं आहे. तर येले पार्टी पाहिजे म्हणते. काय करा, तिथं द्यास लागून बघू पार्टी. नाही पार्टी वार्टी की काहीच नाही. का करतो रे सेलिब्रेशन, करायला लागते. नाही. तर गाईज आता आपले सोबती आलेले आहे. इकडे केक आणलाय भाऊ ना, आपले प्रशांत भाऊ. भाऊचं नाव काय, दीपक भाऊ आपले. तर येणं का आणलं, चाकू आणला म्हणते गाईज. दंड आणला. तर आपले भाऊजीनं दंड आणला. डिले करायला कुठं घालते काय ना. डिले करायला. तर गाईज आता मस्तपैकी सेलिब्रेशन करायचं आपल्याला. भाऊने इकडे केक आणलाय. खूप खूप धन्यवाद आणल्याबद्दल. पहिले बर्थडे होतो दे भाई. नाही पण मनात लागत ना. तर मित्रांनो आता आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे वाढदिवसाचं. तर भाऊ इकडे आपला केक ओपन करत आहे. इकडे पूर्ण जनता आहे, पाहू शकता गाईज. इकडे मित्रमंडळी आपली पाहू शकता. इकडे आपली आई मामी. फोन केला तेव्हा सांगितलं तेव्हा माहित झालं इकडे म्हणून तो आला. तर गाईज काय म्हणता हो, काय म्हणता हे हॅपी बर्थडे. ह्या हालून राहिलेला आहे. भाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो आपल्याला काही सेलिब्रेशन की काही करायचं होतं नाही, पण ह्या प्रशांत भाऊनं आपल्यासाठी जबरदस्तीनं केक आणलेला आहे. तर कसं आहे, मित्रानं केक आणला तर सेलिब्रेट तर करावंच लागन. कसं आहे, त्याला वापस नाही पाठवू शकत ना आपण. म्हणून सेलिब्रेशन केलं, पण एन्जॉयमेंट कोणताच नाही केला मी ना. कारण की दरवर्षी मी कुठे घुमाले जातो किंवा कुठं काहीतरी म्हणजे मस्तपैकी सेलिब्रेट करतो माझा वाढदिवस. तर ह्या वर्षी मी ना काहीच सेलिब्रेट नाही केला, फक्त येणं आणला केक म्हणून सेलिब्रेट केला. तर ही आहे आपली मामी, पाहू शकता गाईस. आपली मामी आहे, दर्शनची आई, भूषणची आई. तर आपल्याला मस्तपैकी टिकागी लावला बा. मस्त फॅमिली आहे आपली. पैसे ठेवून देणं लग्नाच्या कामी येणं तो का तो वरतून आणखी 1 रुपया देऊ का शिक्का. हो पुरा झाला तो. खरंच बोलले तुम्ही. द्या 1 रुपया द्या लागते. 101. आता झालं पूर्ण. ते राहू दे बोला ना. पैसे नाही द्या म्हणा. या बघते इकडे. पैसे नाही लागत. या इकडे. पैसे नाही लागत. अक्षित लावता भावाले. पैसे नाही लागत.
कमी भेटले होते ना रे कॅन्डी मी केलं ना पहिले. तशात सरप्राईज प्लॅन भेटला मला आता आज वेळ झालं ना सगळं. राहिलं असतं पट्या चुकला हा तुम्ही मेमोराईज करून दिला म्हणून लक्षात आलं. हा. तिकडे पाहा व्हिडिओ मध्ये आल्या पाहिजे ना. नाही ते चाललंय ते थँक्यू. नॅचरल मुवमेंट चालू आहे ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. ठीक आहे चला ओके घे आणि सगळे समोर या जवळ या. काकाजी येऊन राहिले. येऊ दे. अंघोळ झाली, जेवण झालं. महत्वाचं आहे तर जागरणच. मग आपल्याला टेन्शनच नाही ना बोलला म्हणजे. काय जाऊन काय लक्षात घ्या. हेच घे हातातच घे. लक्षात घ्या ना, बसता ना. हॅपी बर्थडे म्हणा. ठीक आहे. ठीक आहे ओके मी जातो चला आवाज आहे एक दीपक फोटो घ्यायचा. हा फोटो घे ना व्हिडिओ घे तू व्हिडिओ घे ना तो फोटो घेते जातो म्हणे. भुशीमध्ये जवळ आहे भुशीमध्ये जवळ आहे. इकडे ये ना. त्या आजी दबली. आली ना आता ठीक आहे आला ना व्हिडिओ ठीक आहे बस तिथे थांबा सगळ्या समोर जवळ बेसाला हाताला म्हणजे दबतुलो मी तर आडवाच घे राहिला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर रोहित. हॅपी बर्थडे टू यू डिअर रोहित. खराब ना होते. निघते. याचा कट करायचा फोटो घे केक केक आला केक सोबत केक सोबत ते काय पांढरा ते पांढरा. कॉमेडीच आहे ना तो. अरे बापा उलिसात घेऊन बा. पोलिसात घे ना. तुम्ही जाऊ द्या. अर्धा तू घेऊन घे ना हाती. फेस नको खाऊ केक खाणं. का फेसच गोड लागून राहिला. नाही अशीच करते. हे फोटो तर का केक सारून द्या चम्मच आणि थांब हे पुसू दे फेस पुसा नाही लागत खासूनच का लावाच लागते तो सगळ्याला एक एक बाईट देऊन गेले केक केक अलग ठेवून दे आता. केक अलग ठेवून दे देऊन द्या प्लेट मध्ये. तर गाईज आता आपला वाढदिवस सेलिब्रेट झालेला. इकडे पूर्ण मंडळी आलेली आहे आपल्या गावचे की दाखवून दे इकडे. अभि टाटा काय तिथे ठेवले विचारून देतो. ताटाचं शिट ठेवा लागते. हे मानतच नव्हते ना दिल्लीने आता गावालेच चाल म्हणे. तर मित्रांनो आता चाललेले आहे बा घरी. तर बाय बाय मग बाय बाय. तर मित्रांनो आता चाललो बा मी कामावर. तर चला मग